आज सकाळच्या दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी झटपट बातम्या। प्रत्येक बातमी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। कर्जमाफीची लगबग की पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चकवा। कागदपत्राच्या फेऱ्यामध्ये अडकला बळीराजा। बँकेकडे माहिती असतानाही पुन्हा माहिती मागवली जात आहे। शेतकऱ्यांना 30 जूनच्या आधी सरसकट कर्जमाफी देण्यात येत आहे। शेतकऱ्यांना मिळणार मोफत भुईमुंगचे बियाणे। राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना तेलबिया अंतर्गत उन्हाळी हंगाम सन 2025 साठी 100% अनुदानावर भुईमुंगचे बियाणे देण्यात येत आहे। यासाठी ऑनलाईन अर्ज करावा। कीटकनाशके तणनाशकाच्या किमतीमध्ये 40% झाली वाढ। शेतकऱ्यांची फवारणी महागली। रब्बी पिकाच्या नियोजनावर होणार परिणाम। यावर्षी शेतकऱ्यांना शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे। मुदतीत नोंद न झालेल्या पिकांची ऑफलाईन ई पीक पाहणी। खरीप हंगाम सन 2025 मध्ये विहित मुदतीमध्ये ई पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतकऱ्यांना संबंधित पटवारी कृषी अधिकाऱ्यांच्या सहाय्याने करावी लागणार ऑफलाईन ई पीक पाहणी। दिव्यांगाचे शुभ मंगलम, थेट रक्कम बँक खात्यात। 2.5 लाखाचा आहेर। राज्य शासनाच्या वतीने 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीच्या विवाहासाठी शासनामार्फत 1.5 ते 2.5 लाख रुपये देण्यात येत आहे। हमी केंद्रातील कापूस नोंदीला उरले आता थोडेच दिवस। शेतकऱ्यांना सीसीआयद्वारे हमीभावाने कापूस विक्री करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत कापूस विक्रीची ऑनलाईन नोंद करता येणार आहे। सोयाबीन, कडधान्य, डाळींच्या खरेदीसाठी 590 खरेदी केंद्र सुरू। हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी राज्यामध्ये 590 नाफेड केंद्र व हमीभावाने कापूस खरेदीसाठी 168 केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे। रब्बी पीक विमा क्षेत्रात यंदा 75% झाली घट। राज्यात यंदा रब्बी हंगामामध्ये पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना सहभाग गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा केवळ 25% क्षेत्राचा विमा भरला आहे। मदतीसाठी फेब्रुवारी उजाडणार। खरीप पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना सरसकट 17,500 रुपये प्रति हेक्टर मदत ज्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही अशा शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यामध्ये आर्थिक निधी जमा होणार आहे। सोन्याचे दर स्थिर, चांदी मात्र 2 लाखाच्या पार। मागील आठवड्यामध्ये अल्पसा तेजी मंदीनंतर सोन्याचा दर 1,33,000 रुपयावर स्थिरावला। पशुधन सांभाळा, हिवाळ्यामध्ये आजारांचा धोका वाढणार। शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय केला जातो, मात्र यावर्षी अतिवृष्टीने व आता थंडीचा कडाका वाढल्याने पशु व जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। वसमतच्या मोंड्यामध्ये हळदीला मिळाला उच्चांकी दर। यावर्षी हळदीच्या उत्पादनामध्ये घट झाल्याने स्थानिक बाजारामध्ये हळदीला 20,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे। सीसीआयचा कापूस खरेदी केंद्रासाठी शिंदे सेनेने 2 तास रोखला महामार्ग। सिल्लोड येथे आंदोलन, वाहतूक झाली ठप्प। सीसीआयचे खरेदी केंद्र सुरू करण्याची होत आहे मागणी। रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी झाले त्रस्त। कडाक्याच्या थंडीमध्ये रब्बी पिकांना रात्री पाणी देताना जंगली जनावरे पासून भीती असल्या कारणाने दिवसा वीज पुरवठा करावा अशी शेतकऱ्यांनी केली मागणी। निधी अभावी गरिबांच्या घरकुलांचे स्वप्न अपुरे। शासनाच्या घरकुल आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी देण्यात येणारे अनुदान अडकल्याने घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक। एकरीकर ते हरभराच्या 30 ते 40 घाट्यांचे नुकसान। रब्बी हंगामातील हरभरा पिकाला यावर्षी घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे। हरभरा पीक फुलो अवस्थेत येत असताना विविध रोगाचा होत आहे अटॅक। लाडक्या बहिणींना आता 2 हप्ते मिळणार एकत्र। लाडकी बहीण योजनेच्या महिलांना नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे हप्ते एकत्र देण्यात येत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमुळे हप्ते येण्यास विलंब होत आहे। जिल्ह्यात थंडी वाढली अन हवा बिघडली। नागरिकांना सर्दी ताप। हवामान बदलामुळे रुग्णसंख्येमध्ये झाली वाढ। काही दिवसापासून कडाक्याची थंडी वाढल्याने आरोग्यावर होत आहे विपरीत परिणाम। घरात कुणी नसेल तर वीज कर्मचारी घराबाहेर स्मार्ट मीटर नाही बसवणार। घरगुती वीज ग्राहकांना मोठा दिलासा। वीज ग्राहकाच्या अनुपस्थितीमध्ये बसविणार नाही मीटर। रेशनधारकांना SMS सुविधा सुरू, ज्याद्वारे ग्राहकांना मिळणार दिलासा। दुकानदारांची मनमानी होणार बंद। मेरा रेशन ॲपवर बनावट नोंदी होतील उघड। भंडारा जिल्ह्यातील 14,906 शेतकऱ्यांकडून धान खरेदी सुरू।
जिल्ह्यामध्ये 237 धान खरेदी केंद्र कार्यरत आहे. केळी निर्यातीमध्ये सोलापूर जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक. केळी हबसाठी संशोधन केंद्राची आवश्यकता. परदेशामध्ये होणाऱ्या केळी निर्यातीला सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातून अव्वल आहे. कृषीच्या 50% अनुदानावर शेतकऱ्यांना मिळेल कांदा चाळ. फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कांदा लसूण साठवणूकगृहासाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येत आहे. कोथिंबीर मेथी घसरली, गवार तेजीत. स्थानिक भाज्यांची आवक वाढली, मात्र कडधान्य स्थिर. विविध बाजारातील असणारे भाजीपाल्यांचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. स्वतःच करा रब्बीची ई पीक पाहणी. यावर्षीच्या रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना 24 जानेवारी 2026 पर्यंत करता येणार रब्बी पिकाची ई पीक पाहणी. शेतकरी अपघात मदत योजना आता पूर्णतः ऑनलाईन. महाडीबीटी वरून थेट मदत खात्यात जमा. सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय. मदत देण्यासाठी विलंब टळणार. 2023 पासून. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया उद्याला नवीन बातम्याच्या व्हिडिओमध्ये.